तर नमस्कार मंडळी, स्वागत आहे तुम्हा सर्वांचं आपल्या एका नवीन छोट्याशा व्हिडिओमध्ये आणि आपल्या यूट्यूब चॅनल माय किचन माय टॅलेंटमध्ये। तर मंडळी, आज आपण बनवणार आहोत कस्टर्ड गाजर हलवा। तर मंडळी आता थंडी चालू झालेली आहे आणि आता बाजारामध्ये खूप सारे गाजर उपलब्ध झालेले आहेत। तसे तर गाजर नेहमी भेटतात बाजारामध्ये, पण थंडीमध्ये जास्त प्रमाणात भेटतात आणि एकदम मोठे मोठे असतात, जसे की आपल्याला हलवा बनवायला लागतात। तर मंडळी, मी सर्वात पहिल्यांदा इथे 1 किलो गाजर घेतलेले आहेत। गाजर स्वच्छ धुवून घेतले आणि त्याचं जे काही वरचं साल आहे ते आपण सिलटेच्या साहाय्याने काढून घेणार आहोत। तर पहा मंडळी, मी एकदम जास्त छोटे पण नाही आणि जास्त मोठेही गाजर घेतलेले नाहीत, मीडियम साईजचे गाजर घेतलेले आहेत। जास्त छोटे जर गाजर घेतले तर काय होतं, आपल्याला ते गाजर व्यवस्थित किसता येत नाहीत आणि जर जास्त मोठे घेतले तर हलवा थोडासा कडवट लागू शकतो, त्यामुळे मीडियम साईजचेच घ्यायचे। आणि गाजर किसायला काय करायचं, छोटी किसणी घ्यायची, शक्यतो आपली जी आलं किसायची किसणी असते तीच वापरा। जर नसेल ती तर तुम्ही मोठी वापरली तरी चालेल, पण काय होतं, मोठे किसणीने जर किसलं तर आपला हलवा शिजायला थोडासा टाइम लागतो आणि हलव्याचे जे काही तुकडे असतात ते खूप मोठे मोठे होतात। तर छोट्या किसणीने पटकन शिजला पण जातो आणि तुकडेही दिसत नाहीत शिजल्यानंतर। तर पहा, मी अशा पद्धतीने सर्व ह्याची साल काढून घेतलेली आहे आता, आणि आता आपण गाजर किसून घेणार आहोत। तर गाजरचा हलवा हा आपण कुकरमध्ये पण बनवू शकतो, कढईमध्ये पण बनवू शकतो। पण कुकरमध्ये बनवताना एकदम परफेक्ट त्याचा तुम्हाला अंदाज पाहिजे की किती वेळ लागेल, किंवा मग जास्त वेळ जर ठेवला तर जळू पण शकतो आपला हलवा, त्यामुळे मी शक्यतो कढईमध्येच बनवते। तर मी तुम्हाला आज कढईमध्येच बनवून दाखवणार आहे। तर मी गाजर छान शिलून घेतले पहिल्यांदा आणि व्यवस्थित एका छोट्या आलं किसायची किसणी घेतलेली आहे, त्या किसणीने छान किसून पण घेतलेले आहे। तर बघू शकता तुम्ही, बाजारामध्ये गेलं की गाजर पाहिले की लगेच गाजरचा हलवा खावासा वाटतो, त्यामुळे यावेळेस शक्यतो प्रत्येक घरामध्ये गाजरचा हलवा हा बनतोच थंडीमध्ये। आणि हेच दिवस असतात, याच दिवसामध्ये थंडीमध्येच गाजरचा हलवा खायला भेटतो। इतर वेळी गाजर भेटतात पण एवढ्या प्रमाणामध्ये नसतात, हे पहा। आणि गाजरचा हलवाचं कसं असतं, असं नाही की तुम्ही रोज बनवायला पाहिजे, बनवून तुम्ही एक 5-6 दिवस फ्रीजमध्ये ठेवला तरी रोज थोडा थोडा गरम करून खाऊ शकता, तो टिकतो पण भरपूर दिवस। आणि गाजरचा हलवा आवडत नाही असं तर घरामध्ये कुणीच नसेल, सर्वांनाच आवडतो हलवा। किसताना थोडीशी काळजी घ्यायची आहे, हाताला किसणी लागू नये, कारण आलं किसायची किसणीला खूप जास्त धार असते, त्यामुळे व्यवस्थित हाताने व्यवस्थित किसून घ्या। हे पहा, मी गाजर छान किसून घेतलेले आहेत। जे मोठे गाजर असतात ते आतमधून थोडेसे पिवळट निघतात किंवा मग ते कडवट पण लागतात, त्यामुळे जास्त मोठे घ्यायचे नाहीत, मीडियम साईजचेच गाजर वापरा। बघू शकता, मी इथे सर्व गाजर छान किसून घेतलेले आहेत। इथे कढई गरम करून घ्यायची आहे। पहिल्यांदा कढईमध्ये 1-2-3 चमचे तूप टाकून घ्यायचे सुरुवातीला, आपण पुन्हा तूप घेणार आहोत नंतर, आता थोडंसंच वापरायचं आहे। 2-3 चमचे टाकून घेतले तरी पण मी, आणि 1-2 मिनिटं फक्त आपल्याला हा जो हलवा आहे तो तुपामध्ये फक्त परतून घ्यायचा आहे थोडा वेळ, म्हणजे ह्याला छान तुपाचा फ्लेवर पण येतो। तुपामध्ये थोडा वेळ परतून घेतलं की मग आपण बाकीचे इन्ग्रेडियंट्स यामध्ये ऍड करून घेऊया। गाजराचा हलवा बनवायला जास्त वेळ पण लागत नाही, एकदम झटपट बनतो आणि खायला पण सर्वांनाच आवडतो। तर हलवा बनवताना तुम्ही यामध्ये दुधाची मलाई यूज करू शकता, दूध वापरू शकता किंवा खवा पण वापरू शकता। तर कसं असतं, खवा भेटला नाही तर आपण नुसतं साधं घरामध्ये आहे ते दूध जरी वापरलं तरी देखील चालतं, फक्त दुधाचं प्रमाण थोडंसं जास्त लागतं। आणि तुम्ही जर खवा वापरला तर दूध नाही टाकलं तरी चालतं, खव्याने खूप छान टेस्ट येते ह्याला। फक्त काय करायचंय, खवा जर वापरणार असेल तर खवा एकदम फ्रेश घ्यायचा आहे, कारण खवा थोडा जरी 1-2 दिवसाचा असेल तर त्याला थोडासा आंबूस वास येतो, त्यामुळे आपली पूर्ण गाजरच्या हलव्याची टेस्ट बिघडू शकते। त्यामुळे शक्यतो जर खवा वापरला तर फ्रेशच वापरा। तर मी हे छान 2 मिनिटासाठी तुपामध्ये हलवा छान परतून घेतलेला आहे। आता मी त्यामध्ये मी एक अर्धी वाटी मलाई घेतली होती, दुधाची साई, आणि अर्धी वाटी दूध घेतलं होतं। हे टोटल दोन्ही मिळून 1 वाटी घेतलं होतं, तेवढंच यामध्ये टाकलेलं आहे। तर मी यामध्ये कस्टर्ड पावडर वापरणार आहे, त्यामुळे मी दूध थोडंसं कमीच वापरले। तुम्ही जर कस्टर्ड पावडर वापरणार नसाल तर कमीत कमी 2-3 वाट्या दूध टाका, आणि जर मलाई टाकणार असेल तर 1 वाटी जरी टाकली तरी पुरेशी आहे। दूध आणि मलाई वापरल्यानंतर मी लगेच यामध्ये साखर टाकून घेणार आहे। तर साखरेचे प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता। तर मी ती साखर लगेच टाकते, कारण दुधामध्ये लगेच साखर मेल्ट होते पटकन,
आणि हलव्याला टेस्ट पण छान येते. आपण जर डायरेक्ट नंतर साखर टाकली तर ती पूर्ण मेल्ट होत नाही व्यवस्थित. त्यामुळे सुरुवातीलाच दूध आणि साखर सोबतच टाकायची आहे. साखर आणि दूध टाकल्यानंतर सर्व व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं आहे आणि फक्त एक मिनिटासाठी झाकण ठेवायचे, म्हणजे साखर पटकन मेल्ट होते. दुधामध्ये आणि साखरेमध्ये आपला हलवा बऱ्यापैकी शिजलेला आहे. आता काय करायचं, यामध्ये मी लगेच कस्टर्ड पावडर टाकून घेणार आहे. तर बघू शकता मी ते थंड दूध घेतलेलं आहे. थंड म्हणजे रूम टेम्परेचरवरचं दूध घेतलेलं आहे, अर्धी वाटी. त्यामध्ये मी 1 टेबलस्पून म्हणजे 1 चमचा भरून पूर्ण कस्टर्ड पावडर टाकतेय. कस्टर्ड पावडर वापरताना अगोदर दुधामध्ये व्यवस्थित मिक्स करून घ्यायची आहे, डायरेक्ट वापरायची नाहीये. या कस्टर्ड पावडरमुळे काय होतं, या हलव्याला खूप छान टेस्ट येते. मी पहिल्यांदाच ट्राय करून पाहिलं, पण खूप छान झाला होता आमचा हलवा आणि टेस्ट पण छान येते आणि एकदम बाइंडिंग पण छान येतं. तर आता आपण हे कस्टर्ड मिल्क यामध्ये टाकून घेऊया. तुम्हाला जर कस्टर्ड पावडर यूज करायची नसेल तर दुधाचे प्रमाण थोडेसे जास्त वापरा, त्यामुळे आपल्या हलव्याची टेस्ट खूप छान होते. आणि जर मलाई असेल तुमच्याकडे भरपूर तर मलाई वापरली तर चांगलंच. तर पुन्हा मी याच्यावरती 1 मिनिटासाठी झाकण ठेवून घेते. हे पहा, आपला हलवा छान शिजलेला आहे. आता फक्त थोडंसं त्या कोरडा होऊ द्यायचा आहे. त्यामधलं जे काही दुधाचं प्रमाण आहे ते पूर्णपणे आटून घ्यायचं आहे. छान मिक्स करून घ्यायचं व्यवस्थित. आता काय करायचं, यामध्ये मी 1 ते 1.5 चमचा वेलची पूड टाकणार आहे. तर मी साखर घालून विलायची बारीक केली होती, त्यामुळे मी 1.5 चमचा टाकते. तुम्ही जर नुसती विलायची बारीक केलेली असेल तर 1 चमचा पुरेशी आहे. विलायचीमुळे पण ह्याला खूप छान फ्लेवर येतो. तुम्ही कस्टर्ड पावडर वापरली म्हटल्यावर विलायची पावडर नाही टाकली तरी देखील चालेल, पण मी टाकतेय कारण दोन्ही याचा फ्लेवर छान येतो. त्यानंतर आवडीनुसार ड्रायफ्रूट यामध्ये टाकून घ्यायचे आहेत. मी फक्त यामध्ये काजू वापरलेले आहेत. तुम्ही सर्व प्रकारचे ड्रायफ्रुट्स टाकू शकता. हवे तर तुम्हाला ड्रायफ्रुट्स तुपामध्ये थोडेसे तळून टाकायचे असले तरी चालेल, त्याने पण टेस्ट छान येते. मी तसेच टाकलेले आहेत. आणि पुन्हा आता आपला हलवा रेडी झालेला आहे. पुन्हा आपण यावरतून थोडेसे 2-3 चमचे छान गावरान तूप टाकून घेऊया. यामुळे आपल्या हलव्याची टेस्ट अधिकच वाढते. तर बघू शकता मंडळी, किती छान आपल्या हलव्याला कलर देखील खूप छान आलेला आहे आणि खूप छान झालेला आहे. हलव्याचा वास पूर्ण असा घरात दरवळत आहे पूर्ण. बघू शकता खूप छान झालेला आहे आपला हलवा. तर हा हलवा तुम्ही फ्रीजमध्ये 8 दिवस जरी ठेवला तर तो खराब होत नाही. 8 दिवसानंतर खायचा नाही. जरी राहिला तरी खाऊ नका, पण 8 दिवस राहणार नाही ह्याची गॅरंटी मी देते, कारण घरामध्ये गाजरचा हलवा सर्वांनाच आवडतो. तर बघू शकता मंडळी, खूप छान झालेला आहे आपला गाजरचा हलवा. अप्रतिम त्याला कलर देखील छान आलेला आहे आणि खायला तर भन्नाट लागणार आहे. तर मंडळी, गाजरचा हलवा हा सर्वांना बनवता येतो, पण थोडासा वेगळ्या पद्धतीने काहीतरी वेगळं करून पाहिलंय. कस्टर्ड गाजरचा हलवा कसा वाटला तुम्हाला हे मला नक्की कळवा. आणि व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक करून, चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकन नक्की प्रेस करा, म्हणजे मी जेव्हा नवीन व्हिडिओ अपलोड करेल तेव्हा त्याची लिंक तुमच्यापर्यंत नक्की पोहोचेल. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत असे छान छान पदार्थ बनवत राहा आणि खात राहा. धन्यवाद.